हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल बीसीएस विथ दर्शन. सो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्राफ थेरी या सब्जेक्टला स्टार्टिंग करणार आहोत. तर सेकंड सेमिस्टरला आता आपण स्टार्टिंग करणार आहोत. तर फर्स्ट चॅप्टर आहे आपलं, ज्याचं नाव आहे अन इंट्रोडक्शन टू ग्राफ. लेट्स स्टार्ट अवर लेक्चर. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील या लेक्चरच्या, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ज्याचं नाव आहे बीसीएस विथ दर्शन. तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा. तिथे मी रेग्युलर जे काही लेक्चर्स होत जातील त्याच्या नोट्स तिथे प्रोव्हाइड करेल. ओके, आणि जे काही रेग्युलर अपडेट्स असतील त्या तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळत जातील. तर बघा, सर्वात पहिल्यांदा चॅप्टरला स्टार्टिंग करण्या अगोदर आपण बघू व्हॉट इज मीन बाय ग्राफ. ग्राफ म्हणजे काय? अ ग्राफ तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अ ग्राफ जी इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये आहे व्ही कॉमा ई consist a set called vertices and set E is equals to E1, E2 up to En whose elements are called edges. म्हणजेच काय बघा, आता आपण सपोज जी नावाचा ग्राफ कन्सिडर केला. जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई. व्ही म्हणजे काय असतात तुमचे वर्टायसेस. व्ही मीन्स इट इज अ सेट कॉल्ड ॲज वर्टायसेस. आणि ई म्हणजे ई इज इक्वल्स टू E1 कॉमा E2 अप टू En, म्हणजे जेवढे काही तुमचे एजेस असतील त्याला आपण त्या सेटला आपण ई ने डिनोट करतो, किंवा तुम्ही कोणत्या लीडरने डिनोट करू शकता. तो तर त्याला आपण एजेस असं म्हणतो. थोडक्यात ग्राफ हा वर्टायसेस आणि एजेस पासून तयार झालेला असतो. तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. तर सच दॅट each edge ei in E is associated with an unordered pair vj, vk of vertices called end vertices of ei. म्हणजेच बघा, याचा अर्थ असा होतो की तुम्ही ई आय नावाचा, म्हणजेच काय, E1, E2, E3 पर्टिक्युलर कोणत्याही नंबरची एज घ्या, ती इन ई इज असोसिएटेड, म्हणजे ई नावाचा जो काही सेट असेल त्याच्यामध्ये जे काही एज असेल ती काय असते, असोसिएटेड विथ अन अनऑर्डर पेअर व्हीजे कॉमा व्हीके. म्हणजेच काय, व्हीजे आणि व्हीके म्हणजेच आपण एक स्टार्टिंग पॉईंट म्हणू शकतो. तुम्ही आता लेझर पॉईंटकडे लक्ष द्या. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की सपोज ए आणि बी हे काय तुमचे वर्टायसेस आहेत आणि E1 ही तुमची एज आहे. तर त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता की जी काही एज आहे E1 ही असोसिएटेड कशामध्ये, दोन अनऑर्डर पेअर्स म्हणजेच कसं बघा, ए आणि बी हे काय आहेत व्हीजे कॉमा व्हीके ऑफ वर्टायसेस कॉल्ड एंड वर्टायसेस ऑफ ei. E1 जो काही एज आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, तिचे जे काही एंड वर्टायसेस आहेत ते काय आहेत, ए आणि बी. दीज आर द एंड वर्टायसेस ऑफ E1. तर बघा, एक्झाम्पल परत एकदा बघू आपण. इफ जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई, जी नावाचा एक ग्राफ बघितला, तो कन्सिस्ट करतो वर्टायसेस आणि एजेसने. वे व्ही इज इक्वल्स टू ए बी सी डी ई. बघा, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की इथे ए बी सी डी आणि ई हे काय तुमचे वर्टायसेस आहेत. आणि ई इज इक्वल्स टू E1, E2, E3, E4, E5, E6, E7, E8. म्हणजे बघा, E1 कुठे, E2, E3, E4, E5, E6, E7 आणि E8 हे काय तुमचे एजेस आहेत. त्याचा आपण कॅपिटल ई ने आपण असं डिनोट करतो, म्हणजे इट इज अ सेट ऑफ एजेस. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ए कॉमा बी ही एक पेअर आहे, बघू शकता बघा, ए कॉमा बी. त्यानंतर बी कॉमा सी. त्यानंतर हा जो काही सर्कल दिसतोय याला आपण लूप असं म्हणतो. आता आपण प्रिव्हियस स्लाइड मध्ये बघणार आहोत लूप म्हणजे काय, पण आता एक्झाम्पल घेतले त्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगतो की याला आपण लूप असं म्हणतो. तर जेव्हा आपण सी कॉमा सी असं म्हणू शकतो लूपला. त्यानंतर सी कॉमा डी. त्यानंतर काय, बी कॉमा डी. आफ्टर दॅट डी कॉमा ई. त्यानंतर परत बी कॉमा ई, परत बी कॉमा ई. म्हणजे बघा, इथे तुम्ही बघू शकता बी आणि ही काय आहेत, एंड वर्टायसेस आहेत E7 एच चे, आणि बी कॉमा ही हे काय तुमचे एंड वर्टायसेस E8 एच चे. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटू शकतं, पण एकदम इझी आहे, फक्त लक्षात घ्या तुम्ही. ओके, तर आपण इथे म्हणू शकतो अ ग्राफ विथ 5 वर्टायसेस अँड 8 एजेस. जो काही स्क्रीनवर तुम्ही ग्राफ बघतायत तो त्याच्यामध्ये काय 5 वर्टायसेस आहेत आणि 8 एजेस आहेत. म्हणजे परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो, जर तुम्हाला समजलं नसेल तर एकदा परत एकदा सांगतो तुम्हाला. बघा, तुम्ही लेझर पॉइंटकडे लक्ष द्या. ए बी सी डी आणि ई हे काय तुमचे वर्टायसेस आहेत. देर आर द टोटल 5 वर्टायसेस इन द गिवन ग्राफ. त्यानंतर परत E1, E2, E3, E4, E5, E6, E7 आणि E8 हे काय एजेस आहेत. म्हणजेच काय, 8 एजेस आणि 5 वर्टायसेस आहेत त्या ग्राफमध्ये. या स्लाइडमध्ये एवढं समजलं तर भरपूर आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, ग्राफ कशाने कन्सिस्ट असतो व्ही अँड ई, म्हणजेच काय, वर्टायसेस आणि एजेस पासून तुमचा ग्राफ तयार होतो. ओके, एवढं लक्षात झालं तरी भरपूर आहे. बघा, त्याच्यानंतर काय आहेत बेसिक टर्मिनॉलॉजीज अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्राफ.
बघूयात काय प्रॉपर्टीज आहेत ग्राफच्या. लेट जी इज इक्वल्स टू व्ही कॉमा ई बी एनी ग्राफ. जी नावाचा कोणताही ग्राफ घ्या जो की वर्टेक्स आणि एजेसने बनलेला आहे. तर त्यामध्ये बघा पहिली प्रॉपर्टी येते लूप. प्रिव्हियस स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं की लूप काय आहे, तर आता आपण थोडं डीप मध्ये बघू. इफ बोथ एंड वर्टायसेस ऑफ एन एज आर आयडेंटिकल देन सच अ एज इज कॉल्ड ॲज अन लूप. एंड वर्टायसेस म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय मी. सपोज आता E1 नावाची ही काय एज आहे E1, तर तिचे एंड वर्टायसेस काय आहेत V1 आणि V3. ओके, सपोज परत तुम्हाला सांगतो आता E4 एज आहे, ती कुठून पास होते V2 टू V3 किंवा V3 टू V4, कारण की ती काही डायरेक्शन दिली नाही. तर ते काय आहेत, तर E1 जी काही तुमची E4 जी काही एज आहे ना, तिचे एंड वर्टायसेस काय आहेत V2 आणि V3. त्याच पद्धतीने जर एखादी तुमची एज असेल आणि तिचे जे काही एंड वर्टायसेस आहेत ते जर आयडेंटिकल म्हणजे सेम असतील तर त्याला आपण लूप असं म्हणतो. जसं की या तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, या ग्राफमध्ये जे काही V3 आहे हा त्याचा एंड वर्टायसेस आहेत E5 एजचा. म्हणजेच बघा स्टार्टिंग आणि एंडिंग कुठे होते V3 एज V3 वर्टेक्स वरती. म्हणजेच काय हा काय लूप आहे. ओके, यू कॅन सी हिअर दॅट की V3 जो काही वर्टेक्स आहे स्टार्ट पण V3 पासून होतो E5 एज आणि एंड पण V3 वरतीच होतं. म्हणजेच काय इट इज अ एंड वर्टेक्स. सो इन G एज E5 इज इक्वल्स टू V3 कॉमा V3, सो E5 इज लूप. ओके, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट बघू आता. तर बघा पॅरलल ऑर मल्टिपल एजेस म्हणजे काय. इफ टू ऑर मोर एजेस हॅव द सेम टर्मिनल वर्टायसेस देन दिस एजेस आर कॉल्ड पॅरलल ऑर मल्टिपल एजेस. म्हणजेच काय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त काही ज्या एजेस असतात त्यांचे जे काही टर्मिनल वर्टायसेस म्हणजे सेम स्टार्टिंग आणि एंडिंग जे काही वर्टायसेस आहेत ते सेम आहेत, म्हणजे टर्मिनल वर्टायसेस आहेत, तर त्याला आपण पॅरलल किंवा ऑर मल्टिपल एजेस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की E2, E3 and E4, E5 आर पॅरलल एजेस इन ग्राफ G. तर जसं की मी आता आधीच मेन्शन केलेलं आहे की E2 आणि E3 काय रे पॅरलल एजेस आहेत आणि E4 आणि E5 हे पॅरलल एजेस आहेत. डायरेक्टली बघू आता E2 कुठे आहे. यू कॅन से येस E2 आणि E3 हे काय पॅरलल एजेस आहेत. म्हणजेच बघा कसं आता E2 जी काही एज आहे ती कुठून पास होते V3 टू V2 किंवा V2 टू V3, इथे डायरेक्शन दिलेली आहे. आणि त्यानंतर E3 पण कुठून पास होते V2 टू V3. म्हणजेच हे काय तुमचे पॅरलल एजेस आहेत किंवा तुम्ही मल्टिपल एजेस असं म्हणू शकता, कारण की दोघांचे जे काही टर्मिनल वर्टायसेस आहेत ते काय सेम आहेत. त्याच पद्धतीने काय अजून E4 आणि E4 जी काही एज आहे ती कुठून पास होते V3 टू V4, परत E5 कुठून पास होते V3 टू V4. म्हणजेच काय त्यांचे जे काही टर्मिनल वर्टायसेस आहेत ते काय सेम आहेत, म्हणूनच आपण यांना काय म्हणतो पॅरलल ऑर मल्टिपल एजेस. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट टॉपिक आहे आयसोलेटेड वर्टेक्स. म्हणजेच काय बघा, अ वर्टेक्स ऑफ डिग्री 0 इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड वर्टेक्स. मीन्स व्हॉट, की असा वर्टेक्स ज्याची डिग्री 0 आहे. म्हणजेच बघा तुम्ही स्क्रीनवरती इथे बघू शकता, एक्झाम्पल घेतलेला आपण, जो काही V2 आहे बघा, हा डॉट दिसतोय का, हा काय वर्टेक्स आहे V2 आहे, पण याच्यामधून एकही एज पास झालेली नाही, परंतु हा वर्टेक्स आहे. म्हणजेच पण याची डिग्री काय 0 आहे. डिग्री म्हणजे काय असतं, डिग्री ऑफ वर्टेक्स काय असतं आपण परत पुढे बघणार आहोत. आताच सांगू तुम्हाला की जी काही वर्टेक्स असेल त्यामधनं जितके काही एजेस पास होत आहेत ते काय असते डिग्री ऑफ वर्टेक्स. फॉर एक्झाम्पल V4 जो काही वर्टेक्स आहे याची डिग्री आहे 1 आहे, म्हणजे V4 मधनं 1 एज पास होते, सो डिग्री ऑफ V1 इज 1. तर त्याच पद्धतीने V2 मधनं काय एकही डिग्री एज पास होत नाही, म्हणजे त्याची काय डिग्री 0 आहे. देन अ वर्टेक्स ऑफ डिग्री 0 इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड वर्टेक्स. त्यानंतर येतो नेक्स्ट टॉपिक पेंडंट वर्टेक्स. इट इज अन प्रॉपर्टी ऑफ ग्राफ पेंडंट वर्टेक्स. अ वर्टेक्स ऑफ डिग्री 1 इज कॉल्ड ॲज पेंडंट वर्टेक्स. एकदम इझी आहे. म्हणजेच काय, असा वर्टेक्स ज्याच्यातनं एक एज पास होते किंवा त्याची डिग्री 1 आहे त्याला आपण पेंडंट वर्टेक्स असं म्हणतो. तुम्ही एक्झाम्पल मध्ये बघू शकता की जो काही V4 वर्टेक्स आहे त्याच्यामधनं काय एकच एज पास झालेली, म्हणजेच काय डिग्री ऑफ V4 वर्टेक्स इज 1, सो इट इज कॉल्ड ॲज अ पेंडंट वर्टेक्स. ओके, आय थिंक समजलं असेल. नेक्स्ट बघू. तर नेक्स्ट आहे सिंपल ग्राफ. अ ग्राफ विदाउट लूप्स अँड पॅरलल एजेस कॉल्ड ॲज अन सिंपल ग्राफ. सिंपल ग्राफ म्हणजे काय, असा ग्राफ जो काय असतो विदाउट लूप्स अँड पॅरलल एजेस. लूप्स आणि पॅरलल एजेस म्हणजे काय प्रिव्हियस बघितलं आपण, परत एकदा तुम्हाला परत एक्सप्लेन करणार आहे, टेन्शन नका घेऊ. आणि नंतर आहे कंपाऊंड ग्राफ.
अ ग्राफ विच कंटेन्स लूप और पॅरल एजेस इज कॉल्ड ॲज कंपाऊंड ग्राफ. म्हणजेच काय हे दोघं ऑपोजिट आहेत. सिंपल ग्राफ म्हणजे काय, असा ग्राफ ज्याच्यामध्ये लूप्स आणि पॅरल एजेस नसतात त्याला आपण सिंपल ग्राफ असं म्हणतो. आणि कंपाऊंड ग्राफ म्हणजे काय, जो की लूप आणि पॅरल एजेस कंटेन करतो त्याला आपण कंपाऊंड ग्राफ असं म्हणतो. आता स्क्रीनवर तुम्ही एक्झाम्पल बघू शकतात. आता समजून घेऊ आपण. तर पहिलं एक्झाम्पल आहे ते काय सिंपल ग्राफचं आहे. ते कसं समजलं लक्षात घ्या. आपल्याला डेफिनेशन काय सांगते, अ ग्राफ विदाउट लूप्स अँड पॅरल एजेस कॉल्ड ॲज अन सिंपल ग्राफ. तर यामध्ये तुम्ही बघू शकता कुठेच लूप किंवा पॅरल एजेस दिसत आहेत का तुम्हाला, नाही. लूप्स म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं की स्टार्टिंग आणि एंडिंग वर्टेक्स काय किंवा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट काय असतो, सेम असतो, त्याला आपण लूप असं म्हणतो. आणि मल्टिपल आणि पॅरल एजेस काय, की कोणतेही दोन एजेस ज्याचे टर्मिनल वर्टेक्स सेम असतात त्याला आपण पॅरल एजेस किंवा मल्टिपल एजेस असं म्हणतो. तर या ग्राफ मध्ये दिसतंय का तुम्हाला, असं कुठेच नाही बघा. V1 टू V2 आहे, तिथून एक एज पास झालेली आहे, किंवा इतरही तुम्ही वर्टेक्स बघू शकता कुठेच लूप नाहीये किंवा पॅरल एजेस नाही आहेत. सेकंड एक्झाम्पल बघू. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा एक कंपाऊंड ग्राफ आहे. कसं चेक केलं आपण, बिकॉज इट कंटेन्स द लूप. तुम्ही बघा, तुम्ही इथे बघू शकता जो काही V2 वर्टेक्स आहे तिथे एक लूप क्रिएट झालेला आहे. ओके, म्हणजे E2 वर्टेक्स जो आहे तो स्टार्टिंग आणि एंडिंग कुठे झालेला आहे, V2 वर्टेक्स होते. म्हणजे हा काय एक लूप तयार होतो. देन अ ग्राफ विच कंटेन्स लूप और पॅरल एजेस इज कॉल्ड ॲज कंपाऊंड ग्राफ. तर थर्ड आहे, तुम्ही बघू शकता हा पण एक कंपाऊंड ग्राफ आहे, कारण की याच्यामध्ये लूप आणि पॅरल एजेस दोघे आहेत. कसं बघू शकता तुम्ही, V3 जो काही वर्टेक्स आहे तिथे एक लूप क्रिएट झालेला आहे, आणि त्यानंतर V2 टू V3 जे काही वर्टेक्स आहेत त्याच्यातनं 1 आणि 2 हे एजेस पास झालेले आहेत, किंवा 3 एजेस पास झालेले आहेत. ओके, मध्ये एक एज पास झालेली आहे. ओके, त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल हे देखील कंपाऊंड ग्राफ आहे, कारण की याच्यामध्ये पण लूप तयार होत आहे. ओके, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट बघू. सो आजच्या लेक्चरसाठी एवढंच आहे. तर एकदा बघू. आज आपण थोडं बेसिक थोडासा ओव्हरव्ह्यू घेतला, ग्राफ म्हणजे काय, त्याच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या. नेक्स्ट लेक्चर पासून आपण डिग्री ऑफ ग्राफ काय असतं आणि आणखी जे काही टॉपिक्स असतील पुढचे ते आपण बघणार आहोत. याआधी थोडंसं आपण बघू की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं. तर बघा, आपण सर्वात पहिल्यांदा समजून घेतो ग्राफ काय असतो. ग्राफ म्हणजे काय, ग्राफ असा असतो ज्यामध्ये वर्टेसेस आणि एजेस असतात. म्हणजेच G इज इक्वल्स टू V, E. V काय असतात, A B C D E ही जे काही तुम्ही ग्राफ बघू शकता इथे स्क्रीनवरती, तर हे तुमचे काय वर्टेक्स आहेत. आणि त्यानंतर एज काय असते, जे काही दोन वर्टेक्स असतात, फॉर एक्झाम्पल A आणि B वर्टेक्स आहेत, त्यांना कनेक्ट करण्याचं काम काय करते, एज करते. तिला आपण E1 ने डिनोट केलेलं आहे इथे, किंवा तिला आपण E नावाच्या सेटने आपण डिनोट करतो. आणि एवढंच बघितलं आता ग्राफच्या या स्लाइडमध्ये. त्यानंतर आपण बघितलं की हा जो काही एक्झाम्पल घेतले त्याच्यामध्ये किती वर्टायसेस आहेत आणि किती एजेस आहेत ते बघितलं. आफ्टर दॅट दे आर दिस सम वी हॅव सीन द सम प्रॉपर्टीज अँड टर्मिनॉलॉजीज, बेसिक टर्मिनॉलॉजीज. म्हणजेच काय, लूप म्हणजे काय बघितलं आपण की बोथ जे काही एंड वर्टायसेस असतात ते जर आयडेंटिकल असतील तर त्याला आपण ते तसंच एजला आपण लूप असं म्हणतो. त्यानंतर आपण बघितलं पॅरल ऑर मल्टिपल एजेस. म्हणजेच काय, if two or more edges have the same terminal vertices then these edges are called parallel or multiple edges. Terminal edges म्हणजे काय, vertices म्हणजे काय की V2 टू V3 जे काही एज पास होते सेम त्याच वेने दुसरी एज पास होते. म्हणजेच E2 V2 टू V3 मधून जाते, सेम E3 एज पण V2 आणि V3 मधनं पास होते. आफ्टर दॅट बघितलं आपण आयसोलेटेड वर्टेक्स, असा वर्टेक्स ज्याची डिग्री 0 असते. आणि पेंडंट वर्टेक्स, अ वर्टेक्स ऑफ डिग्री 1 इज कॉल्ड एज पेंडंट वर्टेक्स. त्यानंतर बघितलं आपण सिंपल ग्राफ म्हणजे काय, असा ग्राफ ज्यात लूप आणि पॅरलल एजेस नसतात त्याला आपण सिंपल ग्राफ असं म्हणतो. आणि कंपाऊंड ग्राफ काय असतो, अ ग्राफ विच कंटेन्स लूप और पॅरलल एजेस. आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले. तर फ्रेंड्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. सो थँक्स फॉर